हाय गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. आज खूप दिवसांनी ब्लॉग बनवतो आहे. कमीत कमी 4-5 दिवसानंतर ब्लॉग चालू केला आहे. तर आपण चाललो आहे आता मिसळ पाव खायला, कोल्हापुरी कट्टा. खूप छान असतं मिसळ पाव. तर आता मी आणि कोमल चाललो आहे. कोमल पुढे गेले, हे बघा. तर आता आज आपल्याला लालपरीची पण सर्व्हिसिंग करायची आहे, कारण का बॅटरी प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी. तर झाल्याच्यानंतर मी गाडी घेऊन गाडीला सर्व्हिसिंगला नेणार आहे. तर तिथे किती टाईम जाईल काय जाईल सांगता नाही येत. नंतर संध्याकाळी कुठेतरी बाहेर जाण्याचा कार्यक्रम करणार, बाहेर जायचं आहे. तर बघूया, गाडीचं आपल्याला लवकर काम झालं तर आपण लवकरच जायचं. तर असेच कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये. भेटूया आपण आता कोल्हापुरी कट्ट्याजवळ. आम्ही मिसळ खायला जातोय आणि आता यांनी गाडी चालू केली आहे. आडवा कर. आता आम्ही इकडनं निघालोय मिसळ खायला. गाडीचा प्रचंड ऊन पडते. आता आम्ही पोचलोय कोल्हापुरी कट्टा. आता आम्ही गाडी पार्क केली इकडे. चल, जस्ट आम्ही पोचलो कोल्हापुरी कट्टा मिसळ. तर आज काय एवढी गर्दी नाही. ते आपण मिसळची टेस्ट करूया. तर आता आपण मिसळची ऑर्डर दिली आहे. मिसळ वडा उसळ, मिसळ नाही वडा उसळ अजून आली नाही. 10 मिनटं लागतील वडा उसळ यायला. तर बघूया, आपण टेस्ट करूया आणि कसं लागतं काय लागतं तुम्हाला पण सांगतो. आणि खूप वेळेला इथे ट्राय केलं, खूप छान असतं मिसळ. आम्ही वडा सगळं ट्राय केलं, मिसळ तरी बघितली. संडे बोलत तर खूप गर्दी असते, पण आज काय एवढी गर्दी दिसत नाही. आज कमी गर्दी. दर संडेला खूप गर्दी असते ना. खूप सारी गर्दी. मिसळ ऑर्डर केलेले मिसळ आले. कशी आहे टेस्ट? खूप छान टेस्ट असते, बघू शकता. आम्ही वडा उसळ केलेली. खूप छान टेस्ट असते. मी गॅरेजला गाडी घेऊन कोमलला तर आता मी घरी सोडले. ती जेवण बनवायसाठी घरी सोडले कोमलला. मच्छी तर आपल्याला काय भेटली नाही. बघूया संध्याकाळी काय मच्छी भेटते काय. तर कोमलला आता गॅरेजला गाडी लावायला. तर मला वाटतं त्याचे कमीत कमी आपल्याला 1-2 तास नक्की जाते, कारण का गाडीची आपल्याला फुल सर्व्हिसिंग करून घ्यायची आहे. खूप दिवस झाले गाडीची सर्व्हिसिंग केली नव्हती. तर असं वाटतं आहे की गाडीची थोडी सर्व्हिसिंग करून घ्यायला लागेल, कारण का इकडे आम्हाला गाडीची खूप गरज लागते. तर गाडीला आपल्या काय झालं तर मग खूप भरपूर असे काही प्रॉब्लेम होऊ शकतात. कारण का मार्केटला वगैरे जायचं असेल तर आपल्याला गाडी लागते.
तर आता गाडी लावू आपण सर्व्हिसिंगला. तर पोचलो आपण गॅरेजमध्ये. आपला गॅरेजवाला कुठेतरी बाहेर गेला आहे, बघूया त्याची वाट आला की आपण भेटू त्याला. तर आपण गाडी आपली पार्क केली. आता गॅरेजवाल्याला फोन केलेला, आला, बोलला 10 मिनटात येतो आहे म्हणून. तर बघू गाडीचं आपलं काय काय काम निघतं आहे, कसं काय ते छोटं मोठं आहे. गॅरेजवाला देवी कृपा ऑटोटेक खूप छान गाडीचं काम करतो. म्हणजे ह्याच्या इथे आपण गाडी जरी ठेवून गेलात ना तरी टेन्शन नाही गाडीचं, कारण की एकदम ओकेमध्ये काम करून देणार. ही आपली गाडी पूर्ण जेवढ्या गॅरेजवाल्यांना आम्ही दाखवत होतो ना तेवढे गॅरेजवाले बोलत होते की तिथं चेसीचा प्रॉब्लेम आहे, गाडीचं काम होणार नाही, तुम्हाला चेसी नवीन टाकावं लागेल, तर तुम्ही गाडी विकून टाका, फुकट खर्च नाही. पण आम्हाला या गॅरेजवाल्याकडे आम्ही जेव्हा आणली ना तर त्याने आम्हाला पूर्ण चेसीचं काम करून दिलं, मस्त एकदम काम करून दिलं. जिथे 7-8 हजार 10-11 हजार रुपये आम्हाला चेसीचे सांगत होते, पण त्याने आमचं कमीत कमी आता 7 महिने चालू झाले पण अजूनपर्यंत आम्हाला चेसीचं काय नाही. म्हणजे खूप चांगलं काम करतो आणि आम्हाला आवडतं याचं काम, त्याच्यामुळं आम्ही बिंदास कधी पण गाडी आणून इथे पार्क करतो. तर तो आता येतो आहे 10 मिनटात, तर आल्यावरती भेटतो त्याला आणि बघू काय काम काढतो गाडीचं. खोललेली आहे, बघू आता काय काम निघतं इथे, तर तुम्हाला दाखवतो. असेच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. जेवढं लवकर काम करता येईल तेवढं तो बोलला आहे लवकर करतो, कारण का मला पण कुठेतरी बाहेर जायचं आहे. तर बघू. गाडीचं काम करायला घेतलं आहे. तर आता गाडी लावले सर्व्हिसिंगला, मस्तपैकी आतून सर्व्हिसिंग वगैरे झाले, ते फिल्टर वगैरे सगळं काय चेंज करायचं आहे. तर आता पाठची लाईट वगैरे खोलल्या, आतून गाडी पुसून वगैरे घेतो आणि ह्या लाईटी चेंज करणार आहे. ही लाईट चेंज करायची. बघू इथे आतमध्ये काय काय करतो येतो. ही पुढचीवाली लाईट चेंज करायची आहे. हा पूर्ण सेटच येतो, कारण का मला करायची नव्हती पण माझ्या गाडीच्या लाईट खूप कमी हे झालेल्या, म्हणजे उजेड वगैरे कमी यायचा आणि पांढऱ्या दिसायच्या. तर आता करून घेतो, कारण का हाताचं एकदाच काम करून घेतो काय होईल ते, कारण का ते सारखं सारखं आपल्याला नाही जमत. ते आपली लालपरी सर्व्हिसिंगला उभी आहे, तर तिची सर्व्हिसिंग मस्त आणि कुठेतरी मस्त लॉंग ड्राईव्हला फिरायला कोमलला घेऊन, कारण का गाडी मोस्ट ऑफ खूप इम्पॉर्टंट आहे. आमच्याकडे जेव्हा आम्ही लग्न झाल्याच्या नंतर आमच्याकडे जेव्हा इथे गाडी नव्हती तेव्हा खूप सारे प्रॉब्लेम यायचे, आम्हाला घरामध्ये बसून राहायला लागले. जसे आम्ही गाडी घेतली सेकंड हँडमध्ये तेव्हापासून खूप चांगलं आहे. कुठे बाहेर फिरायचं असेल तर आम्ही गाडी घेऊन ॲटलीस्ट जाऊ तरी शकतो, म्हणजे घरात बसून बसून पण कंटाळा येतो ना. आता थोडं बाहेर फिरून वगैरे खूप मस्त जरा वातावरण असतं. आज बघूया, आता गाडीचं काम झालं तर आज कुठेतरी जायचा प्लॅन करते. कोमल बोलते राजवाडीला जाऊया, म्हणजे गाडीचं लवकर काम झालं तर नक्कीच जाऊया आपण. असेच कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग शूट हा गाडीचा सर्व्हिसिंगचाच पार्ट असणार आहे. जर आम्ही कुठे संध्याकाळी वगैरे फिरायला गेलो तर तुम्हाला दाखवतो वेगवेगळं काय असेल तर. गाईज असा सपोर्ट असू द्या. आम्ही एक छोटीशी बोलतो ना, एक छोटीशी ट्राय करतो आहे की आम्ही ब्लॉग बनवण्यासाठी. जर तुमचा सपोर्ट चांगला राहिला आम्हाला तर असेच आम्ही कंटिन्यू राहू ब्लॉगमध्ये आणि वेगवेगळे ब्लॉग तुम्हाला दाखवू, वेगवेगळे कंटेंटमध्ये ब्लॉग दाखवू. कारण का आता कमीत कमी एक 5-6 दिवस जास्त झाले ब्लॉग पाठवला नव्हता. रोज रोज तोच काय ब्लॉग दाखवून आपल्याला काहीतरी वेगळं दाखवायला पाहिजे, त्याचीच आपण तयारी करतो. पण असंच राहावं, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. जर तुम्ही लाईक सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की करून घ्या आपल्या चॅनलला. तुमचा सपोर्ट राहू दे. मेन म्हणजे तुमच्या सपोर्टची गरज आहे. जर तुमचा सपोर्ट असाच चांगला राहिला तर ब्लॉग बनवण्यासाठी पण जी मेहनत लागते ती अजून मेहनत करेन मी, ब्लॉग करेन. कारण का मला पण खूप पुढे जायचं आहे. कारण का माझी खूप इच्छा होती, मी जे ब्लॉगर लोकांचे ब्लॉग बघायचो तेव्हा मला कुठेतरी वाटायचं की मी ब्लॉग बनवू शकतो, मला ब्लॉग बनवायचं. म्हणजे खूप वाटायचं. कमीत कमी मला 1 ते 1.5 वर्ष लागलं मला ते ब्लॉग बनवण्यासाठी. मग नंतर लग्नानंतरचे सगळे थोडेसे इकडचे तिकडचे प्रॉब्लेम, मेडिकल प्रॉब्लेम हे त्याच्यामध्ये पूर्ण आम्ही
हे बोलतो ना पूर्ण याच्यामध्ये होतो. तर त्याच्यानंतर माझी आणि कोमलची इच्छा झाली की चल आपण काहीतरी करू. तर मी बोललो चल मला ब्लॉग करायची, शूट करायची, ब्लॉग कंटिन्यू करतो. तर कोमलने पण आपल्याला सपोर्ट दिली, ठीक आहे तू ब्लॉग बनव, बाकीचं काय असेल ते मी बघते. सध्या आपला अकाउंट कोमलच हँडल करते, मी फक्त ब्लॉग एडिट करतो आणि हे करतो. प्रॉपरली मला ब्लॉग एडिट करता येत नाही, मला जेवढं जमतं तेवढं मी करतो आणि अपलोड करतो. तर काहीच तुमचा असाच सपोर्ट मला राहू द्या, तुमच्या सपोर्टची गरज आहे. तर आपण वेगवेगळे नवीन नवीन ब्लॉग नक्की आणू, वेगवेगळे नवीन नवीन ब्लॉग बनवू, तुमचा सपोर्ट असेल तर. सर आपण भेटूया थोड्या वेळानंतर. थोड्या वेळानं गाडीचं पूर्ण काम झाल्याच्या नंतर मी तुम्हाला गाडीचा लुक दाखवतो. तर असेच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. बघा लाईटचा, पाठच्या लाईटचा भाग आपल्या गाडीचा चेंज केला आहे. तर आता थोडं वेगळं दिसतं आहे, लाईट मस्त वाटते. एकदम काय गाडीची कामं आपल्याला करायला जमणार नाही, कारण का खूप खर्च होईल. तर थोडं 3-3, 2-2 महिन्यांनी मी एक वस्तू चेंज करतो आहे. आता ही लाईट चेंज केली, आता बघूया तो आल्यावरती पुढच्या लाईटीचा ब्लब चेंज करून घेतो हळूहळू एक. आता तो जेवायला गेला आहे, गॅरेजवाला तो जेवायला गेला आहे, जेवण आला मग करू. आता जास्त काम नाही, 1 तासभराचं काम आहे, आल्यावरती तो करेल. आता मी इथे बसलो आहे, कंटाळा आला आहे आता बसून आता थोडा वेळ बसलोय, बघू आता कसं काय. काम करून झालं जस्ट, आता मी घरी आलो गाडी घेऊन. तर बघू शकता गाडीचं काम केल्यानंतर ही पाठची लाईट वगैरे, मोबाईल स्टँड वगैरे लावला, बाकी छोटमोठी कामं केली. जस्ट आता गाडी घेऊन घरी आलो आहे. जाम कंटाळा, जवळजवळ 5 तास गेले माझे गॅरेजमध्येच. पण गाडी आपली ओके होऊन आले, आता बघायला नको. आता गाडीचं काम लवकर करायला नको, आता आरामात 6 महिने तरी जातील. आता बघूया घरी जाऊया, जरा चाय वगैरे पिऊया आणि बघूया कोमल कुठं बोलते जाऊया ते. तिकडे जाऊया आपण, भेटूया परत. तर आम्ही चाललो आहे आता पेट्रोल भरायला, नालासोप भरायला. विरारचा पेट्रोल पंप कधी पण या विरारचा पेट्रोल पंप फुलच असतो, जाम रश असतो पेट्रोल पंपामध्ये. तर आम्ही चाललो आहे आता नालासोपारा वेस्टला आज पेट्रोल भरण्यासाठी. तर तिकडेच आज फिरू थोडंसं. तसंच आहे तो नाईट शूट आहे, लाईट तशी असतो कॅमेरा ब्लर. मला वाटत नाही गाडीवरती शूट करता येते, चांगलं येत असतं. कॅमेरा आहे तो. जस्ट आता आम्ही विरार आणि नालासोपाराच्या मध्ये पोचलो आहे. तिथे माडाच्या बिल्डिंग आहेत, खूप साऱ्या माडाच्या बिल्डिंग आहेत तिथे. खूप मोठा प्रोजेक्ट आहे माडावाल्यांचा इथे. हा रोड नालासोपारा, गाडी चालवणं मस्त आहे. गाडी चालवायला एकदम मस्त फिलिंग येते. आज गाडीचं काम केल्यापासून गाडी पण आमची खूप मध्ये चालले एकदम. तू चालवते गाडी? हां तू घेते का गाडी? मस्त चालते. हां कॅमेरा हलतोय त्यामुळं थोडं चित्र वेगळं दिसतं. आता आम्ही पोचलो पेट्रोल पंपमध्ये, पेट्रोल भरायला नालासोपाराला आलो. तर इथे पण सेम आहे, इथे पण गर्दीच आहे पेट्रोल पंपामध्ये. कधी पण कुठे पण जा पेट्रोल पंपामध्ये गर्दी असते. जस्ट आलो आहे आम्ही पेट्रोल पंपामध्ये, पण गर्दी आहे बघा. आपला जमते काय माहिती. आता आम्ही आता आलोय खाली नाईट राईडला. कोमल गाडी चालवते, मी मस्त की पाठी बसलोय.
नाईट राईड चालू आहे. आता घरी जाणार. तर आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो. तर चॅनलला कोणी लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि असाच सपोर्ट राहू दे तुमच्या सर्वांचा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. गुड नाईट. टेक केअर. बाय.